विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या तासाला आपण ट्रान्सफॉर्मेशन, वाक्य रूपांतरण यामध्ये काही प्रकार आपण पाहिले. आज आपण टू टू, नॉट ओनली बट ऑल्सो आणि अनलेस या तीन वाक्यांचं कशा पद्धतीने वाक्यामध्ये रूपांतर केलं जातं, उपयोग केला जातो हे आपण पाहणार आहोत. आज आपण टू टू, टू TOO या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक सुद्धा आणि दुसरा खूप किंवा फार असा होतो. या ठिकाणी टूचा अर्थ खूप असा घ्यायचा आहे. या ठिकाणी टूचा अर्थ काय घ्यायचा आहे? खूप असा घ्यायचा आहे. दिलेल्या वाक्यातून टू टू हे काढून सो दॅट चा वापर करावायचा असतो. म्हणजे टू टू काढून सो दॅट आपल्याला वापरता येतं. उदाहरणार्थ, ही इज टू फॅट टू वॉक. ही इज टू फॅट, TOO, टू फॅट, FAT, टू सिंगल TO, WALK, टू वॉक. तो चालण्यास फार लठ्ठ आहे, म्हणजेच तो फार चालू शकत नाही. The tea is too hot to drink. The tea is too hot to drink. चहा पिण्यास फार गरम आहे, म्हणजे चहा पिणे काय आहे? अशक्य आहे. The tree is too high to climb. The tree is too high to climb. झाड चढायला फारच उंच आहे. झाड चढायला कसं आहे? फार उंच आहे, म्हणजे झाडावर चढणे अशक्य आहे. झाडावर चढणे कसं आहे? अशक्य आहे. आता वरील वाक्य बघितली तर वरील वाक्यामध्ये टू टू काढून टाकत असताना टूच्या ठिकाणी सो हा शब्द घालावा. पहिला TOO आहे का नाही, त्याच्या ठिकाणी सो हा शब्द घालायचा आणि पुढं वाक्यातील शेवटी टू जे आहे TO ते जोडून असलेली क्रियापदे टू वॉक, टू ड्रिंक, टू क्लाइंब यांच्या ठिकाणी अशक्यता दर्शवणारे स्वतंत्र वाक्य तयार करावे. या वाक्याची सुरुवात दॅटने करावी. मुख्य वाक्याचा जो कर्ता असेल त्याचे सर्वनाम कर्ता म्हणून वापरावे. मग अशक्यता दर्शवणारा शब्द कांट घालून मुख्य क्रियापद आहे तेच टू काढून वापरावे. वाक्य पूर्ण करावे. उदाहरणार्थ, ही इज सो फॅट दॅट ही कांट वॉक. ही इज सो फॅट दॅट ही कांट वॉक. द टी इज सो हॉट दॅट आय कांट ड्रिंक इट. द ट्री इज सो हाय दॅट आय कांट क्लाइंब ऑन इट. आलं का लक्षात? अशा पद्धतीने हे वाक्य आपल्याला टू टू न करता येतात किंवा टू टू काढून टाकून सो दॅट वापरता येतं. आता नॉट ओनली बट ऑल्सो, पुढचा प्रकार कोणता आहे? नॉट ओनली बट ऑल्सो. या प्रयोगामध्ये एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीचे दोन गुणधर्म सांगितलेले असतात. सांगणाऱ्याला पहिल्या गुणधर्मापेक्षा दुसऱ्या गुणधर्मावर जास्त भर द्यावायचा असतो. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, रामा स्पीक्स इंग्लिश. रामा स्पीक्स इंग्लिश. ही स्पीक्स संस्कृत टू. रामा स्पीक्स इंग्लिश. ही फुल स्टॉप. ही स्पीक्स संस्कृत टू. रामा इंग्रजी बोलतो. रामा संस्कृत सुद्धा बोलतो. वरील दोन स्वतंत्र वाक्यामध्ये रामाचे दोन वेगवेगळे गुण सांगितले आहेत, कारण स्वतंत्र वाक्य आहेत. पहिलं वाक्य झाल्यानंतर पूर्णविराम आहे आणि दुसरं वाक्य नंतर आहे. या दोन्ही वाक्यांना नॉट ओनली बट ऑल्सो हे या प्रकारे जोडता येईल. म्हणजे कसं येईल?
Rama speaks not only English but also Sanskrit. Rama speaks not only Sanskrit but also संस्कृत. म्हणजेच पहिल्या वाक्यात सांगितलेल्या गुणापूर्वी नॉट ओनली वापरले आणि दुसऱ्या वाक्यातील दुसऱ्या गुणापूर्वी बट ऑल्सोचा वापर केला. लक्षात आलं का? बट ऑल्सो मध्ये टूचा अर्थ TOOचा अर्थ सामोले असल्याने टू काढून टाकले. अशा पद्धतीनं आपल्याला करता येतं. आता फॉर एक्झाम्पल बघा, ही लाईक्स केक्स, ही लाईक्स बिस्किट टू. त्याला केकही आवडतो आणि त्याला बिस्किटही आवडतं. या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो आपण वापरतोय. ही लाईक्स नॉट ओनली केक्स बट ऑल्सो बिस्किट्स. आता दोन्ही वाक्यामध्ये ही लाईक्स आलेला आहे, त्यामुळे आपण काय केलं, त्यातलं एक घेतलं. ही लाईक्स नॉट ओनली केक्स. पहिल्या जे वस्तू आहे केक आणि दुसरी वस्तू बिस्किट, ते पहिल्या वस्तूच्या आधी नॉट ओनली घेतलं, त्यातलं टू काढून टाकलं आणि बट ऑल्सो बिस्किट. ही लाईक्स नॉट ओनली विथ केक्स बट ऑल्सो बिस्किट्स. रमेश प्लेज क्रिकेट, ही प्लेज हॉकी टू. बघा, रमेश प्लेज क्रिकेट, फुल स्टॉप. ही प्लेज हॉकी टू. रमेश हा क्रिकेट ही त्या ठिकाणी खेळतो आणि रमेश क्रिकेट खेळतो आणि तो हॉकी सुद्धा खेळतो. आता काय खेळतो? दोन्ही खेळ खेळतो रमेश. क्रिकेट ही खेळतो आणि हॉकीही खेळतो. या ठिकाणी काय आलेलं आहे? पहिल्यांदा रमेश प्लेज. क्रिकेटच्या आधी काय वापरणार आपण? नॉट ओनली क्रिकेट बट ऑल्सो हॉकी टू. टू काढून टाकला आपण. आता कसं होणार वाक्य? रमेश प्लेज नॉट ओनली क्रिकेट बट ऑल्सो हॉकी. रमेश नुसता क्रिकेटच खेळत नाही तर हॉकी सुद्धा खेळतो. आलं का लक्षात? अशा पद्धतीने नॉट ओनली बट ऑल्सो आपल्याला वापरता येईल. आता पुढचा प्रकार यामधला अनलेस. कोणता प्रकार? अनलेस. UNLESS. अनलेसचा अर्थ काय होतो? इफ, नॉट, जर नाही असा होतो. अनलेस वी वॉक वी कांट रीच होम. फॉर उदाहरण बघा, अनलेसचा काय अर्थ होतो? इफ, नॉट, जर नाही. काय होतो? जर नाही. जर नाही असा होतो. अनलेस वी वॉक वी कांट रीच होम. बघा वाक्य, अनलेस वी वॉक कॉमा वी कांट रीच होम. आपण जर चाललो नाही तर घरी पोहोचू शकणार नाही. आपण जर चाललोच नाही तर घरी पोहोचू शकेल का? मुळीच नाही. ज्या वाक्यामध्ये अट घातलेली असते, कंडिशन घातलेली असते, म्हणजे जर तरचे वाक्य आहे, ज्याची सुरुवात इफ ने होते, IF, अशा वाक्यामध्ये अनलेस वापरण्याचा प्रश्न परीक्षेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिलेला असतो. आता उदाहरण बघा, इफ, IF, इफ सुरुवातीला आहे बघा. इफ इट रेन्स, RAINS, कॉमा वी विल नॉट गो फॉर अ वॉक. पुन्हा उदाहरण आहे का? इफ इट रेन्स वी विल नॉट गो फॉर अ वॉक. जर पाऊस पडला तर आपण फिरायला जायचे नाही. काय कंडिशन घातली आहे? जर पाऊस पडला तर आपण फिरायला जायचं नाही. आता या वाक्यामध्ये आपल्याला अनलेस वापरता येईल. कसं होईल वाक्य वापरून बघा. इफच्या वाक्यामध्ये अनलेस वापरायचं आपल्याला. काय होईल? अनलेस इट रेन्स, इफ काढून टाकलं. अनलेस इट रेन्स वी विल गो फॉर अ वॉक. वी विल गो फॉर अ वॉक. पाऊस जर पडला नाही तर आपण फिरायला जाऊ. अर्थ बदलला का? मुळीच नाही. लक्षात आलं का? पाऊस जर पडला नाही तर आपण फिरायला जाऊ, अनलेस मध्ये झालं. आणि इफ मध्ये अर्थ काय झाला? जर पाऊस पडला तर आपण फिरायला जायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला वाक्य करता येतं.
आणखी उदाहरणं बघा, तुमच्या लक्षात येईल. इफ आय बाय दिस पेन आय हॅव टू कॉमा इफ आय बाय BUY बाय म्हणजे खरेदी. इफ आय बाय दिस पेन कॉमा आय हॅव टू स्पेंड टू मच स्टाफ. आता अनलेस वापरायचं या ठिकाणी काय होणार, इफ काढून टाकलं. सुरुवातीला आपण काय वापरलं, अनलेस. आय बाय दिस पेन आय डोंट हॅव टू स्पेंड टू मच. आय डोंट हॅव टू स्पेंड टू मच. आलं का लक्षात. दुसरं वाक्य बघा, इफ यू कम कॉमा आय विल गो ऑन अ पिकनिक. इफ यू कम आय विल गो ऑन अ पिकनिक. काय होणार या ठिकाणी वाक्य, अनलेस यू कम. इफ काढून टाकलं. अनलेस यू कम आय विल नॉट गो ऑन अ पिकनिक. आय विल नॉट गो ऑन अ पिकनिक. आता शेवटचं वाक्य बघा यातलं, इफ दे कम वी कॅन लिव्ह. इथे काय होणार, अनलेस दे केम. इफ काढून टाकलं कॉमा वी कांट लिव्ह. वी कांट लिव्ह. इफ मध्ये पहिल्या वाक्यानंतर सुद्धा कॉमा येतो, तसंच अनलेस मध्ये सुद्धा पहिल्या वाक्यानंतर कॉमा येतो. कॉम्यामध्ये बदल नाही त्या ठिकाणी. फक्त इफ काढून अनलेस वापरायचं आणि जिथं नकार आहे तो पुढील नकार काढून टाकायचा. आता वरील सर्व वाक्य बघितली तुम्ही, इफच्या जागी अनलेस वापरलं आणि उपवाक्यात नॉट नसताना देखील नॉटचा वापर केलेला आहे. याचं कारण अनलेसचा अर्थच असा होतो, इफ नॉट जर नाही असा अर्थ होतो अनलेसचा अर्थ. इफच्या जागी अनलेस वापरल्यानंतर नॉट शिल्लक राहतं. तेच नॉट आपण पुढील उपवाक्यात वापरावयाचे असते. इफच्या वाक्यात जर नॉट मुळातच असेल तेव्हा इफ व नॉट काढले म्हणजे उपवाक्यात नॉट वापरण्याची आवश्यकता नाही. पुन्हा एकदा हा नियम ऐका. जर इफचं वाक्य आलं असेल तुम्हाला आणि त्या ठिकाणी अनलेस वापरायला सांगितलं असेल, तर इफच्या वाक्यात जर नॉट मुळातच असेल, त्या वाक्यात मुळातच इफच्या वाक्यात नॉट दिलेलं आहे तुम्हाला त्या वाक्यामध्ये उपवाक्यामध्ये, तेव्हा इफ व नॉट काढले म्हणजे उपवाक्यात नॉट वापरण्याची आवश्यकता नाही. उदाहरण म्हणून सांगतो बघा तुम्हाला कसं आहे होणार वाक्य. आता बघा वाक्य, इफ वी डोंट गो इन टाइम कॉमा द ट्रेन विल लीव. इफ वी डोंट गो इन टाइम कॉमा द ट्रेन विल लीव. LEAVE. आपण जर टायमात त्या ठिकाणी पोहोचलो नाही तर रेल्वे निघून जाईल किंवा रेल्वे सुटेल त्या ठिकाणी. आता इथं अनलेस वापरायचं. आता इफ मध्ये बघितलं, इफ मध्ये डोंट आले, डू नॉट नॉट आलेला आहे वाक्यामध्ये. इफ आणि नॉट आलेला आहे. इथं काय होणार बघा, अनलेस वी गो इन टाइम. आपण डोंट काढून टाकलं, इफ काढून टाकलं, कामा दिला, द ट्रेन विल लीव. अर्थ बदलला का नाही. आपण जर वेळेत गेलो नाही तर रेल्वे निघून जाईल. दुसरं वाक्य बघा, इफ यू डोंट प्ले आय विल नॉट बाय. इफ यू डोंट पे, PAY पे, आय विल नॉट बाय. आपण जर पैसे दिले नाहीत, पे केले नाही तर आपण खरेदी करू शकणार नाही. आता अनलेस वापरलं या ठिकाणी. अनलेस इफ काढून टाकलं, यू पे डोंट काढून टाकलं, अनलेस यू पे कॉमा आय विल नॉट बाय. आलं का लक्षात. या ठिकाणी मुखवाक्यात आणि उपवाक्यात दोन्ही ठिकाणी नॉट नॉट आलेला आहे. इफ यू डोंट पे आय विल नॉट बाय. डोंट मध्ये नॉट आलेला आहे आणि पुढचं जे उपवाक्य आहे त्यात सुद्धा नॉट आलेलं आहे. त्यामुळे आपण काय केलं, पहिल्या वाक्यात आलेलं इफ आणि नॉट काढून टाकलं आणि दुसऱ्या वाक्यातलं नॉट तसंच ठेवलं, कारण अर्थ बदलता कामा नये. अनलेस यू पे कॉमा आय विल नॉट बाय. थँक्यू.